श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती भविष्यकाळात होता तो आता घडत आहे. जो व्यक्ती भूतकाळात जमा झाला होता तो आता पूर्णपणे संपत आहे. आणि जो व्यक्ती वर्तमान काळात जगत होता तो आता पूर्णपणे सुखी आणि समाधानी आहे. आपल्या परिश्रमांच्या परिणामांची प्रचिती पाहण्यास अधीर होणे म्हणजे कच्चे फळ खाण्याचा प्रयत्न करणे होय. प्रामाणिक माणसावर इतर लोक जितके संतुष्ट असतात त्यापेक्षाही खूप जास्त तो स्वतःवर संतुष्ट असतो. स्वामी बोलतात, समाज, देश व जगातील सर्वात जटिल समस्यांचे एकमात्र निरसन म्हणजे चारित्र्य होय. चारित्र्य गमाविले तर मुळीच भ्रमण राहत नाही. आपल्या करावयाच्या सर्व कामात जर तुम्ही प्रांजल असाल तर तुमच्या मन व तुमचे कर्म पूर्णपणे चांगले असतील. दोन सर्वात मोठे रोग परिहारक म्हणजे देव व काळ होत. देवा एवढा शक्तिशाली आणि काळा एवढा शक्तिशाली दुसरा कोणी असेल. देवाहून मोठा आणि काळापेक्षा चांगला दुसरा कोणीही नाही. यश हे मनातल्या शांतीतून उगम पावत असते. थंड लोखंड हेच गरम लोखंडाला कापत असते आणि वाकवत असते. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल, तुम्ही जर मला मानत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शांतीचं चुंबक व्हा म्हणजे आत्म्यांना तुम्ही आकर्षित करू शकाल. जर संपत्ती गमावली तर काही जात नाही. जर आरोग्य गमावले तर थोडे काही जाते. जर चारित्र्य गमावले तर सर्व काही जाते. एकदा का ईश्वरानुभूती झाली की दुसरे त्याहून चांगले शोधण्याची गरज संपते. जन्माचा अंत म्हणजे मृत्यू, मृत्यूचा अंत म्हणजे जन्म होय. जर माणसाला स्वतःमध्ये शांती झापडून शकत नसेल तर मग जगात शांती असू शकेल का? अंधश्रद्धा टाळू नका. अंधश्रद्धा म्हणजे हे अंधश्रद्धाच आहे. पण अंधश्रद्धा ते तुम्ही करू नका, पण त्या देवावर विश्वास ठेवा. देवावर श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवू नका. देवाला विशाल पाठ आहे. त्याच्याशी ओझे असेल तर ते तुमच्याकडून त्याला नेऊन देईल. देव म्हणतो, मी सदैव तुमच्या सोबत आहे, फक्त तुम्ही मला हाक मारा. शांतता म्हणजे केवळ आवाजाचाच नव्हे तर मनातल्या खोलीचा एक खूप जास्त आवाज असतो. तो आवाज असा असतो जो की तुम्हाला तुमच्या जीवनात काहीतरी योग्य दिशेला नेण्यास कार्य करतो. स्तुतीमुळे जर तुम्ही सुखावत असाल तर त्याचा अर्थ तुम्हाला बदनामीची भीती वाटत आहे. स्वातंत्र्याचे नियम जेव्हा तुम्ही स्वीकाराल तेव्हा तुम्ही स्वतःला समजाल. जर रोज सकाळी तुम्हाला चांगल्या विचारांचे वर्गीकरण करण्यात काही क्षण घालवाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या होणार नाही. जितका जास्त तुम्ही अनुमान करण्याचा प्रयत्न कराल तितकं कमी तुम्हास आराम मिळेल. जेथे चातुर्याची गरज असते तेथे बळजबरी फारशी उपयोगी पडत नाही. शांतीत सापडण्यास फार कठीण आहे, कारण ती आपल्याला आपल्या आतच दडलेली मिळते. स्वामी बोलतात, आयुष्यात कदाचित तुम्हाला काही गोष्टींचा उपयोग होत नसेल जसा की इतर लोकांचा, पण तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागा. कारण काही लोकांचा उपयोग स्वार्थासाठी करायचा नसतो.
भलेही पुढचा व्यक्ती तुम्हाला त्याच्या स्वार्थासाठी वापरेल, पण तुम्ही मुळीच तसे करू नका. कारण तुम्ही ते आहात जे प्रत्येकासोबत प्रेमाने वागते. त्यामुळे प्रेमाने जगा आणि प्रेमानेच वागा. जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपले मनस्थिती जास्त काहीतरी बदलत असते. व्यक्तीच्या मनात बसत असलेला सालोखा हा खूप खतरनाक असतो. जर तुम्ही परिस्थितींना पुढे जाल तर तुम्हाला यशाकडे जाण्यास खूप जास्त मेहनत लागणार नाही. कारण तुम्हाला सोबत जेव्हा तुम्ही संघर्ष कराल तेव्हा अनुभव मिळेल आणि हाच अनुभव तुम्हाला यशस्वी होण्याच्या दिशेला घेऊन जात जाईल. युद्धे ही माणसाच्या मनातून जन्माला येतात. आपण कोणाचे शत्रू नसता. आपल्याला कोणी आपला शत्रू मानत नसतो. पण आपलं वागणं बोलणं किंवा दुसऱ्याचं वागणं बोलणं आपल्याला जेव्हा पटत नाही आणि ते मर्यादा बाहेर जाते तेव्हाच युद्ध होतात. स्वतः श्रीकृष्णाने सांगितले की युद्ध हेच वीरतेचा प्रमाण आहे. काही सिद्ध करायचे असेल तर युद्ध करा. कारण जेव्हा युद्ध कराल तेव्हाच तुम्ही वीर म्हटले जाल. गुलाब काट्यात राहू शकते आणि ते सुद्धा त्यांच्याकडून कधीही न दुखावले जाता. क्रोध तुम्हास बेभान करतो तेव्हा समज हा पूर्णपणे भ्रम म्हणून जगू शकतो. जितके तुम्ही कमी बोलाल तितके जास्त तुमचे लोक ऐकतील. जर तुम्ही जास्त व्यर्थ बडबड कराल तर लोक तुमचं मुळीच ऐकणार नाही. लोकांचा विचार करू नका. कारण लोक तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे सर्व काही असेल तेव्हा 100% जळतील आणि जेव्हा काहीच नसेल तेव्हा तुमच्यावर असतील. प्रेम खरोखरच एक अत्यंत प्रबळ शक्ती आहे. ती आपल्याला फार उंचावर नेऊन हलके फुलके व आनंदित करू शकते. तरी ती अत्यंत वाईट व गैररित्या वापरण्यात आलेली शक्ती आहे. बऱ्याच हिंसक गोष्टी प्रेमामुळे होतात. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला अनुभवावी लागते. एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात तुम्ही जर प्रेमाने वागाल तर तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य राहणार नाही. कारण प्रेमाने सर्व काही मिळवता येते. प्रेम जर असेल तर तुम्ही सर्व काही करू शकता. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. जर कोणी तुमच्याशी रागाने बोलू लागला तर प्रेमाने शीतलतापूर्वक त्याच्याशी बोला आणि एवढं प्रेम त्याच्यावर दाखवा की त्याने स्वतःला लाज वाटली पाहिजे. त्याची त्यालाच लाज वाटली पाहिजे आणि तो स्वतः येऊन तुम्हाला माफी मागेल एवढी त्याला लाज वाटेल. फक्त तो जर रागात असेल तर तुम्ही शांत राहा आणि तो जर चिडून असेल तरीही तुम्ही शांत राहा. आयुष्यात तुम्ही फक्त 1 महिना प्रेमाची भाषा वापरून बघा आणि मग बघा तुम्हाला कसा चमत्कार जाणवेल. जीवनातील प्रत्येक परिस्थितीला तोंड हे द्यावेच लागते. मग ते प्रेमाने का नाही. आयुष्यात जर तुम्ही रागाच्या जागी प्रेम आणि संयम ठेवाल तर तुमच्यासाठी अशक्य अशी गोष्ट पूर्णपणे संपून जाईल. या गोष्टीची प्रचितीसुद्धा तुम्हाला येईल. मान मिळवायचा असेल तर पहिले मान द्यायला शिका. आपल्या स्वतःच्या यशाविषयी जितके तुम्ही उत्सुक असता तितकेच उत्सुक दुसऱ्याच्या यशाविषयी सुद्धा व्हा. 1 पैसाही खर्च करावा लागत नाही म्हणून नेहमी प्रेमळ व सत्य आणि गोड शब्द बोला. तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला महत्त्व नाही, पण जर तुम्ही एखाद्या मित्रासंगे किंवा नातेवाईकासोबत असाल तर तुम्हाला खूप जास्त महत्त्व दिले जाईल. कारण तेव्हा तुम्ही अनेक असाल. जेव्हा तुम्ही संघटनेत राहाल तेव्हा तुमचं महत्त्व हे वाढत जाईल. स्वामी म्हणतात, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मग या संदेशाला लाईक करून पुढे जा. येत्या 48 तासात तुम्हाला माझा मोठा चमत्कार दिसेल.
जाता जाता एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.